बायबलमध्ये शोधून वाचतो, आपल्या तोंडाद्वारे ते शब्द बोलतो, तर आपल्याला जास्त लक्षात राहतं असं माझा विश्वास आहे. माझ्या बाबतीतही तसं होतं, कदाचित तुमच्याही बाबतीत ते होणार आहे, बरोबर की नाही. तर आपण बघतो की उत्पत्तीच्या 12व्या अध्यायात आपण काय बघतो, कोणाबद्दल बघतो, आपण अब्राहमाबद्दल बघतो. उत्पत्तीच्या 12 अध्यायात आपण बघतो की देवबापांनी अब्राहमाला आशीर्वाद दिलेले आहे. 7 प्रकारचे आशीर्वाद देवबापांनी अब्राहमाला दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये देवबापांनी त्याला सांगितलेलं आहे की तुझे जे अभिष्ट चिंती त्यांचं मी अभिष्ट करणार आहे आणि तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सगळे कुळं मी आशीर्वादित करणार आहे, बरोबर की नाही. हा अब्राहमाला आशीर्वाद दिलेला आहे. पण आपण जर बघितलं तर बायबल, जे आपलं बायबल आहे, याचा जो इतिहास आहे हा सगळीकडे फिरून फक्त एका कुळावर अवलंबून आहे. सांगता येईल का मला बायबलमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व कुठल्या कुळाला दिलेलं आहे? वंश, सॉरी, कोणत्या वंशामध्ये बायबलचा इतिहास फिरतो? सॉरी, इस्रायलाचा वंश, बरोबर. दाविदाचा वंश, तो पुढे जाऊन आपण बघतो की इस्रायलाचा वंश आहे. तर बायबलचा ही पूर्ण जो इतिहास आहे तो हा इस्रायल कुळाभोवती फिरत आहे. पण जर आपण बघितलं तर इस्रायल कुळाबरोबर बायबलमध्ये अजून खूप सारी कुळं आलेली आहेत, बरोबर की नाही. आपण वाचलेलं आहे की त्या कुळांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. त्या कुळांचा इस्रायलाशी काय संबंध होता, डायरेक्ट, इनडायरेक्ट, किंवा त्यांची इस्रायलाशी मैत्री किंवा त्यांचं इस्रायलबरोबरचं जे वैर होतं, दुश्मनी होती, त्याबद्दल आपण थोडक्यात बघणार आहोत. याच्या आधीही आपल्याला कुळं ही सगळी माहिती आहे. जसं मी पूर्वी सांगितलं की आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अभ्यास केलेला. आज आपण या सगळ्या कुळांचा एकत्रितरित्या अभ्यास करणार आहोत की जे कुळं आहेत, जे इस्रायलाशी डायरेक्टली इनडायरेक्टली रिलेटेड आहेत, ती कुळं आपण बघणार आहोत. तर असे काही कुळं सांगता येईल का तुम्हाला की तुम्ही इस्रायला व्यतिरिक्त अशी काही कुळं बायबलमध्ये वाचण्यात आलेली आहे जुन्या करारात जास्त करून? अशी कुळं सांगता येईल का तुम्हाला? सांगी सांगता येईल? वंश, वंश कुळं. बरोबर. मी प्रश्न विचारते, मोशेने युद्ध केलं, मोशेने कोणाबरोबर युद्ध केलं? इस्रायल लोकांना घेऊन जात होता. बरं, ठीक आहे. मिस्र आहे, अमालेकी आहे. दाविदाने युद्ध केलं, कोणाबरोबर युद्ध केलं? दाविदाचं युद्ध कोणाबरोबर, जास्त करून कोणाबरोबर युद्ध केलं दाविदाने? फलिस्त्यांबरोबर युद्ध केलं. हे सगळे बायबलमध्ये कुळं आहेत, वंश आहेत. त्याच्यानंतर आपण बघतो गिदोनाने पण युद्ध केलेलं आहे की नाही. इस्रायल लोकांच्या वतीने शास्त्र होता, कोणाबरोबर युद्ध केलेलं आहे? मिद्यानाबरोबर युद्ध केलेलं आहे, बरोबर की नाही. तर हे सगळे वंश, हे कुळं आपल्याला कुठून आले? तर मला असं वाटतं आपण जेव्हा बायबलचा अभ्यास करतो तर आपल्याला हे सगळे कुळं माहिती पाहिजे. जसं आपल्याला इस्रायलचं कुळ, इस्रायलचं वंश माहीत आहे, तसं आपल्याला हे कुळंही माहिती पाहिजे. तर आपला बायबलचा अभ्यास खूप छान होऊ शकतो, बरोबर की नाही. तर आपण त्या कुळांचा अभ्यास करायला जाणार आहोत. तर आपण जसं बघितलं की सुरुवातीला जेव्हा देवबापांनी ह्या पृथ्वीची सृष्टीची उत्पत्ती केलेली आहे, तेव्हा देवबापांनी आदाम आणि हवेची उत्पत्ती केलेली आहे, बरोबर की नाही. तर जेव्हा आदाम आणि हवेची उत्पत्ती केली, पुढे जाऊन बघितलं तर आदाम हवेला कोण झालेले आहे? 2 मुलं झालेली आहेत. त्यांची नावं काईन आणि हाबेल. व्हेरी गुड. तर ही 2 मुलं आदाम आणि हवेला झालेली आहेत. त्याच्यामध्ये आपण बघतो की काईनाने हाबेलाचा खून केलेला आहे, बरोबर की नाही. काईनाने हाबेलाचा खून केलेला आहे, ती सगळी स्टोरी आपल्याला माहीत आहे. आणि आपण पुढे बघतो की हाबेलाचा खून झाल्यानंतर काईन हा त्यांच्यापासून वेगळा होऊन दुसरीकडे राहायला गेलेला आहे. जर आपण उत्पत्ती 4:16 मध्ये वाचलं तर आपल्याला ते कळलं की काईन हा कुठं गेलेला आहे. उत्पत्ती याचा 4था अध्याय 16वा वचन. काईन परमेश्वराकडून निघाला आणि एदेनाच्या पूर्वेस नोद देशात वस्ती करून राहिला, बरोबर. तर इथं काय सांगितलेलं आहे? देशाचं नाव दिलेलं आहे. तर काईन हा कुठं गेलेला आहे? त्याच्या आई वडिलांपासून बाजूला होऊन तो नोद देशामध्ये गेलेला आहे. कदाचित त्याला एक गिल्ट आली असेल मनात, नाही का, की मी चूक केली आहे, मी पाप केलेली आहे, आणि तो नोद देशात गेलेला आहे. तर आता देश जर म्हटलं तर देश म्हणजे एकट्या मनुष्याचा होऊ शकत नाही, बरोबर की नाही. इथं खूप सारी वस्ती असणारे, खूप साऱ्या लोकांचा जमावाने एक देश तयार होत असतो. पण बायबलमध्ये काही असे प्रश्न आहेत त्याचे उत्तर आपल्याला मिळत नाही. मग आता आपल्याला प्रश्न पडला असेल की काईन जर त्या देशात राहायला गेला, पुढे जाऊन तिथं त्यांनी लग्न केलं असं सांगितलेलं आहे, तर काईनाची पत्नी ही आली कुठून? हा आपल्या सगळ्यांचा खूप मोठा प्रश्न आहे, ज्याचं आपल्याला उत्तर मिळालेलं नाही आहे. पण बायबलचे काही विद्वान जे अभ्यास करतात बायबलचे, त्यांच्यामध्ये जी काईनाची पत्नी आहे
तर म्हणजे हे त्यांचं मत आहे बरं का, हे माझं मत नाही आहे, जस्ट एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. मी त्याला दुजोराही देत नाही आहे की, आणि मी हेही सांगत नाही की तुम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवा की जो काईन हा होता जेव्हा नोट देशात राहायला गेला, तर देवाने जेव्हा आदम हवेची निर्मिती केली तेव्हा त्या शास्त्र अभ्यासकांचं असं मत आहे की त्यांच्यासोबत देवाने अजून काही स्त्री पुरुषांची पण निर्मिती केली होती आणि कदाचित त्यांच्यामधनं काईनाला ती पत्नी मिळाली आहे. तो विषय आपल्याला महत्त्वाचा घ्यायचा नाही आहे. पण जर आपण पुढं पहिले इतिहास याची जर पहिला अध्याय बघितला तर त्याच्यामध्ये सगळ्यांची वंशावळी आलेली आहे. पहिला इतिहास याचा पहिला अध्याय जर आपण बघितला तर आपण त्याच्यामध्ये प्रामुख्याने बघतो की आदामाचा हा जो मुलगा होता काईन, याची वंशावळी त्याच्यामध्ये आलेली नाही आहे. म्हणजे पुढे जाऊन काईनाचं काहीच आपल्याला माहीत नाही आहे की त्याचे नंतर मुलं किती झाले किंवा बायबलमध्ये त्यांचा उल्लेखही आलेला नाही आहे. त्याच्यानंतर आपण बघतो की अब्राहमाला काईन हवेनंतर अजून एक मुलगा झालेला आहे, त्याचं नाव शेत. व्हेरी गुड. त्याचं नाव शेत हा आदाम हवेचा तिसरा मुलगा होता. आणि जर आपण बायबलमध्ये जर व्यवस्थितरित्या अभ्यास केला तर आपण बघतो की या शेतापासूनच पुढं सगळी मानवाची उत्पत्ती झालेली आहे. तर आपण जर पुढं जाऊन बघितलं की जेव्हा शेताचा जन्म होतो तर पहिले इतिहासमध्ये आपण बघितलं पहिल्या अध्यायात की शेताला अनुष झाला, अनुषला केनान झाला, केनानला महलेला यारेद, यारेदला हनोकला मथुशलहला लामेक आणि लामेकाला नोहा झालेले आहे. ठीक आहे, तिथेच मी तुम्हाला वाचून दाखवलं. पण आता आपण बघतो की नोहाची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीत आहे. ठीक आहे, नोहा जेव्हा ह्या पृथ्वी तलावर होता तेव्हा असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे की पृथ्वीवर भरपूर पाप वाढलेलं होतं, भरपूर अमंगळाचे प्रकार, अनैतिकतेचे प्रकार ह्या पृथ्वीवर होत होते. आणि म्हणून देवाने काय केलेलं आहे, नोहाच्या काळामध्ये सर्व सृष्टीचा पाण्याने नाश केलेला आहे. ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तर मग आपण तिथून पुढं जेव्हा पाण्याने नाश केला त्याच्यानंतर पुन्हा पृथ्वीवर जनजीवन चालू झालं. तर ते जनजीवन कोणापासून चालू झालेलं आहे, नोहाचे 3 मुलं होते, शेम, हाम आणि याफेत. हे 3 जे मुलं आहेत या 3 मुलापासूनच पुढं पृथ्वीवर सगळे वंश आणि सगळे कुळ आलेले आहेत. बरोबर की नाही? तर आपण बघितलं काय पहिले इतिहासमध्ये आपण बघितलं तर सगळी वंशावळी दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं पहिले इतिहास याचा पहिला अध्याय, तर त्याच्या 12व्या जर आपण पूर्ण वाचलं पण विशेष करून त्याचा 12वा अध्याय जर 12वं वचन जर आपण वाचलं तर 12व्या वचनामध्ये काय आहे, बरोबर. पण तर हा पात्रुसी कोणाचा मुलगा होता जर आपण वरून बघितलं तर हाम. जो नोहाचे 3 मुलं होते, शेम, हाम, याफेत. तर आपण थोड्या वेळ शेमला बाजूला ठेवूया, याफेतला बाजूला ठेवूया. आणि जो हाम होता या हामापासून कोण आलेला आहे, पलिष्टी आलेले आहे. या पलिष्ट्यापासून काय झालेलं आहे, दाविदाचं पलिष्ट्यांचं वारंवार युद्ध झालेलं आहे. तर आज आपल्याला माहिती झालेलं आहे की पलिष्टी हे कोणाकडनं आलेले आहे, नोहाचा मुलगा हाम याच्या वंशामधनं पलिष्टी आलेली आहे. नंतर आपण जर बघितलं नोहाचा मुलगा शेमचा वंश बघू. शेमच्या वंशामधनं कोण आलेला आहे, अब्राहम आलेला आहे. ओके नाही वचन 24वं वचन जर आपण बघितलं, पहिले इतिहास पहिला अध्याय 24वं वचन बघितलं तर शेम, अर्पशद, शेलह, एबर, पेलेग, रहू, सरू, नाहोर, तेरह आणि अब्राहम. याच्यामध्ये 13 सांगितलेलं आहे. तर 13ला 3 मुलं होते. बरोबर की नाही? कोण कोण होतं, अब्राहम, नाहोर आणि हरान. हे 3 मुलं होते. आता या 3 मुलांमध्ये आपण बघूया. बरोबर, अब्राहमाला आहे ना पुन्हा आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूया. तर हे जो हरान होता, हरान जो होता, हरानला कोण झालेला आहे, लोट. हे आपण सगळं लक्षात ठेवायचं आहे. हे फार छान आहे. तर आपण खरं त्याचा अभ्यास केला ना पुढे जाऊन खूप सारा आनंद होता. अरे वा, मला आज किती छान बायबलमधल्या नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. तर 13 जो आलेला आहे शेमाच्या वंशातला, तर शेमाला कोण कोण झालेला आहे, 13ला कोण झालेला आहे, अब्राहम, नाहोर आणि हारान. हे 3 मुलं झालेली आहेत. आणि जो हारान होता, हारानला लोट झालेला आहे. बरोबर. आता आपण बघूया की अब्राहमाला जो 13ला जो अब्राहम झालेला आहे, तर अब्राहमाला
इसाक होण्यापूर्वी अजून एक मुलगा झालेला आहे, त्याचं नाव काय? इश्माईल. तो त्याला मिस्री दासी जी होती हागार तिच्यापासून झालेला आहे. तर ह्या मिस्री वंशाचा उल्लेख बायबलमध्ये कुठं आलेला आहे? जर आपण बघितलं उत्पत्ती 37:25, उत्पत्ती 37:25. मग ते शिदोरी खावळीत बसले असता त्यांनी वर नजर करून पाहिले, तो इश्माएली लोकांचा एक काफला उंटावर मसाला ऊस व गंधरसला घालून गिरादावरून मिसळत जात आहे असे त्यात दिसले. बरोबर. ती गोष्ट आपल्याला माहिती आहे. जेव्हा योसेफ होते, योसेफचे भाऊ होते, हे त्याचा द्वेष करत होते आणि ते त्याचा द्वेष करत होते आणि तो जेव्हा त्यांना जेवणाचा डबा घेऊन आलेला आहे तेव्हा त्यांनी त्याला मार दिलेला आहे, खड्ड्यात टाकून दिलेला आहे. पण त्यांचा जो एक भाऊ असतो, मोठा भाऊ वगैरे, तो सांगतो की त्याला आपण मारूया नाही तर आपण त्याला विकून टाकूया. आणि मग हा जो योसेफ आहे त्याला त्याचे भाऊ या इश्माएली लोकांना विकून टाकत आहे आणि इश्माईल आपण पुढे बघतो की इश्माएली लोक हे त्याला कुठं मिसर देशामध्ये घेऊन जात आहे. तर आपला हा पहिला आपण वंश बघितला बायबलमधला, तो कोणता वंश आहे? इश्माएली वंश. जर आपण उत्पत्ती 12:16 बघितलं तर त्या वंशाबद्दल देवबापांनी भविष्यवाणी केलेली आहे. उत्पत्ती 12:16. तिच्यामुळे त्याने 16:12 तो प्राण काढण्यासारखा मनुष्य होईल, त्याचा हात सर्वांवर चालेल, तो सर्वांचा हात त्याचवर चालेल, तो आपल्या सर्व भावबंधाच्या देशात पूर्वेस वस्ती करेल. बरोबर. तर म्हणजे जर ह्या चॅप्टरचा आपण हेडिंगच बघितलं तर त्याचा हेडिंगच आहे हागार आणि इश्माईल. बरोबर. मग अब्राहमापासूनच हा जो इश्माएली वंश आलेला आहे तो आलेला आहे. फक्त अब्राहम आणि त्याची मिसरदासी हागार यांच्यापासून हा वंश आलेला आहे. बरोबर की नाही? आता आपण बघूया की या हागार कोण होती? हागार कुठून आली? कुठून आली हागार? ती मिस्री दासी होती. ती कुठं मिळाली अब्राहमाला? उत्पत्ती 12 अध्याय. उत्पत्ती 12 अध्याय आणि त्याचा 16वं वचन. तिच्यामुळे त्याने अब्राहमाचे बळे केले आणि त्याला मेंढरे, बैल, गाढव, दास, दासी, गाढी व उंट मिळाली. बरोबर. तर ही जी दासी हे सगळं बघतो ना आपण, तर ही जी हागार दासी होती ही अब्राहमाला कुठं मिळालेली आहे? इसाकाच्या जन्माआधीपासूनच जेव्हा अब्राहम कनानमध्ये राहत होता आणि कनानमध्ये जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा अब्राहम हा मिसरमध्ये जायला निघाला आणि तो मिसरमध्ये गेला. आणि मिसरमध्ये गेला असता तो त्यांनी असा विचार केला की सारा त्याची बायको दिसायला फार सुंदर आहे, कदाचित तिच्यामुळं मला मिसरात गेल्यावर त्रास होऊ शकतो, मला कदाचित ते लोक मारून टाकतील, कारण की ती सुंदर होती आणि तिकडचे त्या काळची प्रथा होती, राजाला जर एखादी स्त्री आवडली तर राजा तिला ठेवून घेत होता. बरोबर की नाही? मग ती भीती वाटली त्याला, म्हणून त्यांनी साराला काय सांगितलं की मी तुझा भाऊ आहे असं तू सांगशील. आणि मग पुढं आपण जाऊन बघतो की जो मिसरचा फारो होता, जो राजा आहे, मिसरचा राजा आहे, त्याला फारो ही पदवी असते. तर त्या फारोने काय केलेलं आहे? सारेला ठेवून घेतलेलं आहे आणि नंतर त्याला कळलं की त्याची पत्नी आहे तर त्याला ती पुन्हा देऊन टाकण्यात आलेली आहे. आणि त्याच्याबरोबर काय केलेलं आहे? अब्राहमाला खूप सारी संपत्ती दिलेली आहे. जसं देवबापांनी अब्राहमाला वचन दिलं होतं की मी तुला आहे ना आशीर्वादित करत, तुझी सगळी संपत्ती वगैरे वाढलं, त्याचाच एक हा भाग असावा, देवाची ती योजना असावी, म्हणून देवबापांनी हे सगळं दिलेलं. कधी कधी आपल्याला वाटतं नाही का की ह्या व्यक्तीपासून, माणसाला वाटतं की ह्या व्यक्तीपासून आपल्याला त्रास होऊ शकतो, आपण नाही का विचार असा करतो, पण आपला देव हा असा परमेश्वर आहे, त्या त्रासातून सुद्धा आपल्याला काहीतरी चांगलं द्यायला तो समर्थ आहे, फक्त आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. बरोबर की नाही? त्याच्यानंतर आपण उत्पत्ती आपण बघतो तर त्याच्या 11व्या अध्यायात असं लिहिण्यात आलेलं आहे की अब्राहम जेव्हा त्याच्या बापाच्या घरापासून तो निघाला तर त्याच्यासोबत कोण कोण गेलेला आहे? त्याच्यासोबत त्याची सारा, त्याची पत्नी आणि जो चिकण्या लोट होता हा त्याच्याबरोबर गेलेला आहे. ते जर आपण बघितलं तर 11व्या अध्यायात उत्पत्तीच्या 11व्या अध्यायात आहे ते 31व्या वचनात. तर आपण बघतो की लोट त्याच्याबरोबर गेलेला आहे, हो की नाही? तर लोट का बरं त्याच्याबरोबर गेला असेल अशी काय आपली शक्यता आहे? बरोबर की नाही? जरी देवाने सांगितलं होतं, देवाने सांगितलं नव्हतं ना लोटाला पण सोबत घ्या,
तरी पण जेव्हा अब्राहम तिथनं निघालेला आहे पूर देशामधनं, तर त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि लोट निघालेला आहे. कदाचित लोटचं त्याच्याबरोबर पटत असेल ना. मेन एक कारण त्यांनी काय सांगितलेलं आहे की लोटाचा जो बाप होता हारान, हा मृत्यू पावलेला आहे आणि कदाचित त्याचा जो दुसरा चुलता असेल ना हो, त्याच्याबरोबर लोटचं पटत नसेल नाही का. आपण एक असा अंदाज बांधून चालू आणि कदाचित त्याचं अब्राहमाबरोबर खूप चांगलं पटत असणार आहे, त्याला तो आवडत असणार आहे आणि त्यामुळे लोट त्याच्याबरोबर निघालेला असणार आहे, बरोबर की नाही. कारण की अब्राहमाचं जीवन हे आधीपासून कसं होतं, एक आदर्श होतं, तो एक चांगला व्यक्ती होता आणि त्यामुळं कदाचित परमेश्वराने अब्राहमालाच निवडलेला असणार आहे. देव अंतःकरण बघतो नाही का, तर देवाने अब्राहमाचं अंतःकरण बघितलं असणार आहे आणि त्याच्या त्या चांगल्यापणामुळं, त्याच्या आदर्श जीवनामुळं परमेश्वराने अब्राहमाला निवडलेला असणार आहे. आणि लोट हा ह्या सगळ्या कारणांमुळे, एक त्याचे वडील नव्हते, त्याचं अब्राहमाबरोबर जमत असेल म्हणून त्याच्याबरोबर निघालेला असणार आहे. पुढे जाऊन आपण बघतो की जी लोटाची पत्नी होती तिचा उल्लेख बायबलमध्ये बिलकुल जास्त केलेला नाहीये. फक्त आपण पुढे जाऊन वाचतो की लोटाची पत्नी ही मिठाचा खांब झालेली आपण बघतो. पण परत प्रश्न आपला तयार होतो की नाही का, त्याला कुठून पत्नी मिळाली असणार नाही का, कारण की त्या पत्नीचा उल्लेख कुठे केलेला नाहीये. तर आपण उत्पत्ती 12:4-5 मध्ये जर बघितलं, उत्पत्ती 12:4 आणि 5. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला व त्याचबरोबर लोट गेला. हारान येथून निघतेवेळी अब्रामाचे वय 75 वर्षाचे होते. आपली बायको साराय, आपला पुतण्या लोट यांनी मिळवलेली सर्व मालमत्ता आणि हारान येथे त्यांनी मिळवलेली माणसे ही घेऊन अब्राम कनान देशात जाण्यास निघाला. बरोबर, कनान देशात तो जाऊन बरोबर. मग आपण एक अशी शक्यता वर्तवू शकतो की जेव्हा तो हारान येथून निघाला त्याच्याबरोबर त्यांनी मिळवलेली खूप सारी माणसं होती आणि कदाचित त्याच्यामधूनच लोटालाही पत्नी मिळालेली असणार आहे, बरोबर की नाही. पुढे जाऊन आपण बघतो की अब्राम आणि लोट हे ना विभक्त होतात. त्याच्या आधी आपण अब्राहमाची थोडीशी हिस्ट्री घेऊया. अब्राहम कुठून निघाला होता, खास त्याचा जो ऊर देश होता त्यातनं अब्राहम निघालेला होता, बरोबर की नाही. तर हा जो ऊर देश आहे, ऊर देश हा एक सुमेरियन देश आहे. सुमेरियन देश म्हणजे तिथे आहे ना, म्हणजे तिकडची संस्कृती फार वेगळी होती. तिकडची संस्कृती कशी, आकाशातील तारे, सूर्यचंद्र तारे यांची ते लोक पूजा करायचे आणि खूप सारी मूर्तीपूजननी ते भरलेला तो देश होता. आणि आपण जर बायबलमध्ये लिहिलेलं नाही, पण आपण जर गुगल सर्च वगैरे केला, स्टडी केला, तर आपल्याला कळतं की अब्रामाची ही जी फॅमिली होती सुमेरियन फॅमिली होती आणि त्यांचा प्रामुख्याचा जो धंदा होता तो म्हणजे मूर्ती तयार करायचा. अब्रामाचे वडील हे मूर्ती तयार करायचे. आपण अब्रामाचे पिक्चर वगैरे बघितले तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने हेच दाखवतात. तर ते लोक आहे ना आकाशातील ताऱ्यांची पूजा करायचे, खूप सारे मूर्तीपूजेवर विश्वास ठेवणारे ते लोक होते. त्यांना जिवंत देवाची ओळख नव्हती. आणि अब्राहमाबद्दल त्याच्यामध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की अब्राहम पण ती मूर्ती बनवायचा. जेव्हा तो ती मूर्ती बनवायचा तेव्हा तो बघायचा की अरे मी यांना कान तर बनवतोय पण हे ऐकत नाही, मी यांचे डोळे तर बनवतोय पण हे बघत नाही. मग हे प्रश्न अब्राहमाच्या सारखे मनात येत असायचे आणि तेव्हापासून अब्राहमाच्या अंतःकरणात एक जिवंत देवाला ओळखण्याची, शोधण्याची एक ओढ होती आणि कदाचित त्या ओढीमुळेच देवबापाने अब्राहमाला निवडलेला असणार आहे असं आपण बघू शकतो, बरोबर की नाही. मग आपण बघतो की पुढं अब्राहम आणि लोट एकत्र चाललेले असताना अब्राहमाची संतती पुष्कळ वाढलेली आहे, लोटाची संतती पुष्कळ वाढलेली आहे, त्यांचे गुरढोरं पुष्कळ वाढलेली आहे. आणि आपण बघतो की अब्राहम आणि लोटचे नाही परंतु त्यांच्या दोघांच्या गुरांची भांडणं व्हायला लागली, गुरांवरनं किंवा चारा वगैरे याच्यावरनं. तर मग अब्राहम मध्ये लोटला काय सांगत आहे की आपण दोघं भाऊबंद आहोत, आपल्यामध्ये वैर नसावं, आपण काय करूया, वेगळं होऊया, आपण वेगळं होऊया. तुला जी तो त्याला जागा दाखवतो, तुला जी भूमी आवडत, जो प्रदेश आवडत तिकडे तू जा आणि तू जिकडे जाशील त्याच्या अपोजिट मी जाणार आहे असं अब्राहम त्याला लोटला सांगतो. मग लोट काय करतो, लोट ती चांगली जमीन बघतो नाही का, इथं चांगलं पाणी आहे, इथं पाण्याने सधन आहे, इथं हिरवागार सगळा चारा आहे, जनावरांसाठी योग्य आहे असा तो देश बघतो बरं का. म्हणजे तो सदोम आणि गमोराचा जो प्रदेश असतो तर बायबलमध्ये पूर्वी लिहिलेला आहे की तो प्रदेश कसा होता, पहिले एकदम चांगल्या प्रकारचा तो देश होता. तर तो देश हा पहिले कसा एदेन बागेसारखे तो देश होता, तिथं खूप सारं चांगलं पिकत होतं असं जर आपण बघितलं. उत्पत्तीचा 13वा अध्याय 10वं वचन. तेव्हा लोकांनी आपली भिंती फेकून
यादीने ते सर्व खोले पाहिले. तो चीज सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले. परमेश्वराने सदोम व गमोरा याचा नाश केला. त्यापूर्वी चोराकडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिसळ देशासारखा होता. बरोबर. तर बायबल आपल्याला काय सांगतं की लोटाने जो प्रदेश निवडला होता सदोम आणि गमोरा हा पूर्वी कसा होता, एदेन बागेसारखा होता आणि एकदम सुपीक असा तो प्रदेश होता आणि म्हणजे नाही का सगळ्या प्रकारे चांगल्या गोष्टी तिथं होत्या. हे लोटाने बघितलं आणि त्यांनी तो प्रदेश निवडला. नंतर आपल्याला बायबल सांगते की लोट त्याच्या कुटुंबाला घेऊन तिकडं गेलेला आहे आणि कदाचित तिकडं गेल्यानंतर त्याला त्या मुली वगैरे झालेल्या असणार आणि ती पुढची गोष्ट आपल्याला माहीत आहे की लोट आणि त्याच्या ज्या 2 मुली होत्या यांच्यापासून 2 वंश आलेले आहेत. बरोबर की नाही? कोणते वंश ते? मोआबी आणि अम्मोनी वंश. जर आपण पुढं बघितलं तर यांचा पण भरपूर बायबलमध्ये हिस्ट्री आहे, आपण ते बघणारच आहोत पुढं. तर हे 2 वंश कुठून आलेले आहेत? लोटापासून आणि त्याच्या मुलींपासून, मोआबी आणि अम्मोनी. लोट कोण होता? मी असे प्रश्न विचारणारे, लक्षात आहे की नाही? लोट कोण होता? अब्रामाचा पुतणी आणि हारानाचा मुलगा. आणि हारान कोण होता? तेरहाचा मुलगा जो तेला होता. बरोबर की नाही? मग आपण पुढं बघतो की लोटा आणि त्याच्या मुलीपासून मोआबी आणि अम्मोनी हे 2 वंश आलेले आहेत. तर आपण बघतो नाही का, जेव्हा म्हणजे बायबल आपण वाचतो तर एकदम विपरीत अशी घटना आपल्याला बघायला मिळते की जिचा उल्लेख करणं सुद्धा आपल्याला सगळ्यांमध्ये योग्य नाही वाटत, नाही का? आपण बघतो की अरे कसं शक्य आहे, मुलींना बापापासून मुलगा होणं, थोडंसं आपल्याला काहीतरी वेगळं वाटतं ना. तर आपण बघितलं तर हे सदोम आणि गमोराचं कल्चर होतं. बरोबर. लोकांनी बघितलं तो प्रदेश सुपीक आहे, तो हे आहे, चांगला आहे. पण लोकांनी ते नाही बघितलं की तो प्रदेश कसा आहे, तिथं कुठल्या प्रकारचे लोक राहतात, तिथं कुठल्या प्रकारचे कृत्य चाललेले असतात. लोकांनी ते काहीच बघितलेलं नाही आहे आणि म्हणून कदाचित त्याची फॅमिली संपायला ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत ठरलेल्या असणार आहे. बरं का? आपण म्हणजे मी जेव्हा लहानपणी बायबल वाचायचे तेव्हा मी विचार करायचे की अशी घटना कशी बायबलमध्ये कोण लिहू शकतं. कारण की त्यावेळेसची आपली सायकोलॉजी खूप वेगळी असते की बाप आणि मुलगी, आणि मला असं वाटायचं की ही गोष्ट बायबलमध्ये दिलीच का आहे. पण जर ह्या गोष्टी बायबलमध्ये दिलेल्या आहेत तर यातनं आपल्याला काहीतरी बोध घ्यायला परमेश्वराने ही गोष्ट ठेवलेली आहे. तर यातनं आपण काय बोध घेऊ शकतो की लोटाच्या ज्या मुली होत्या, यामध्ये सगळेजण म्हणतात लोटाच्या मुलींची चूक होती. बरोबर की नाही? पण मी म्हणेल लोटाच्या मुलींची चूक नव्हती. बरोबर की नाही? त्यांना ज्या वातावरणात त्या राहिल्या, आपण बघतो की जेव्हा लोटाकडे ते देवदूत येतात, लोकांच्या घरात ते असतात, तेव्हा बाहेरून लोक दार ठोकवतात आणि म्हणतात तुझ्याकडे जी माणसं आलेली आहेत त्यांना बाहेर काढा, आम्हाला त्यांच्याबरोबर कुकर्म करायचं आहे. बरोबर की नाही? म्हणजे इतकी गलिच्छ ती माणसं होती आणि लोटाच्या मुली लहानाच्या मोठ्या तिथे झाल्या होत्या आणि या सगळ्या परिस्थिती त्या बघत होत्या. त्यामुळे त्यांना त्या गोष्टी काहीच वाटत नव्हत्या. बरोबर की नाही? त्यामुळे ते लोटाच्या मुलींनी हा सगळा प्रकार करायचा म्हणजे धाडस त्यांनी केलेलं आहे. कारण की त्यांना त्या गोष्टीचं एवढं महत्त्वही नव्हतं. लहानपणापासून त्याच गोष्टी त्यांच्या मनावर येत होत्या, त्या सगळं तिथं बघत होत्या. तर यातनं आपल्याला काय शिकायला मिळतं? ॲज अ पॅरेंट्स म्हणून आज आपलेही लेकरं आहेत, आपले लेकरं आपले लेकरं आज कुठल्या समाजामध्ये राहत आहे, आपण ज्या समाजामध्ये राहत आहोत त्या समाजाचं वातावरण आपल्या लेकरांना पोषक आहे का, पूरक आहे का? बरोबर की नाही? आता मी तर फार मोठं पाठ झालेलं आहे, आपण हे थोडं बाजूला ठेवूया. पण जर आज आपले लेकरं आहेत त्यांना आपण पोषक वातावरण देत आहे का, हा प्रत्येक आई वडिलांना माझा प्रश्न आहे. आपण म्हणतो की हा ॲडव्हान्स युग आहे, मोबाईल आहे, इंटरनेट आहे, पण काय आपल्याला सगळ्यांना माहीत आहे का आपल्या लेकरांचे मित्र कोण आहेत, आपल्या लेकरांचे मैत्रिणी कोण आहेत, ते कोणतं कल्चर फॉलो करत आहे. आपल्याभोवती अनेक अन्य जातीचे पण लोक राहतात, त्यांच्यामध्ये आपले लेकरं मिक्स होत असतात, त्यांच्यामध्ये मिक्स होऊ नका असं आपण त्यांना सांगणार नाही आणि ते योग्य पण नाही आहे. पण जेव्हा ते त्यांच्यामध्ये सहभागिता घेत आहेत तर ते आपल्या पण गुणांना धरून आहेत का, जे आपलं शिक्षण आहे त्याला पण धरून आहे का, हे बघणं आई वडिलांचं महत्त्वाचं कर्तव्य आहे. बरोबर की नाही? आपण बघतो जर एखादं लेकरू आहे त्याच्या घरामध्ये त्याला वातावरण मिळतंय, त्याचे वडील खूप प्रार्थना करणारे आहे, आई प्रार्थना करणारी आहे, तर लेकरू तसंच तयार होतं. बरोबर की नाही? पण जर त्याचे वडील व्यसनी आहेत, त्याची आई प्रार्थनेत नाही, बायबल वाचन त्यांच्या घरामध्ये रोज होत नाही, तर लेकरांवर हाच प्रभाव होणार आहे. बरोबर की नाही? आणि लोक त्या बाजूनी लेकरं त्या बाजूनीच, कारण की ते लहान आहे, त्यांनी अजून जग बघितलेलं नाही आहे, त्यांना सत्य काय माहीत नाही आहे, बऱ्या वाईटाचं ज्ञान त्यांना नाही आहे. पण ॲज अ पॅरेंट म्हणून आपल्याला त्यांना योग्य शिक्षण देणं गरजेचं आहे. जरी आपण इतर
कल्चरमध्ये राहत आहोत, तरी त्यांची इथिक्स फॉलो न करता आपल्या देवाने आपल्याला जो एक जी सीमा दिलेली आहे त्या सीमामध्येच राहून आपल्याला आपल्या लेकरांना वाढवायचं आहे. बरोबर की नाही? आपल्या लेकरांच्या मैत्रिणी मित्र कोण आहे त्याची आपल्याला खबरदारी घ्यायची आहे. बरोबर की नाही? असं म्हणतात ना की मैत्री बिघडवत असती. जर चांगले मित्र असेल तर आपल्या लेकरं नक्कीच चांगल्या गोष्टी शिकणार आहे. बरं नाही का? आपल्याला बायबलमधलं उदाहरण जर आपण बघितलं तर इयोबाचे मित्र होते, ते खूप हुशार आणि ज्ञानी होते. बरोबर की नाही? त्यांच्या संगतीमध्येच इयोग राहत होता. त्यांच्या विचारांची एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होती. तर आज आपल्याला ते बघायचं आहे की आपल्या लेकरांना आपण पोषक वातावरण देत आहोत का? जरी आपण दुसऱ्या कल्चरमध्ये राहत आहोत तरी आता खूप सारे सण चालू होतील नाही का? आपले लेकरं त्यामध्ये मिक्स होत आहेत का ते आपल्याला बघायचं आहे. जे योग्य आहे ते आपल्या लेकरांना सांगायचं आहे. एक देवबापाचे सेवक सांगतात की एकतर पाप तुम्हाला बायबल पवित्र शास्त्रापासून दूर ठेवल, नाही तर पवित्र शास्त्र तुम्हाला पापापासून दूर ठेवल. तर हे वाक्य आपल्या लेकरांना आणि आपल्या घरासाठी आपण लागू करायचं आहे. रोज आपल्या घरामध्ये बायबल वाचलं जातं का? आपल्या लेकरांना बायबलमधले कॅरेक्टर माहिती आहेत का? बायबलमधल्या गोष्टी लेकरांना माहीत आहे का? हे आईबापाचं कर्तव्य आहे. लोकांनी काय केलेलं आहे? फक्त सुपीक जमीन बघितलेली आहे, स्वतःचा स्वार्थ बघितलेला आहे. पण पुढे जाऊन त्याच्या फॅमिलीचं कसं नुकसान झालेलं आहे याची त्याला जराही त्याला कल्पना नव्हती का? असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडतो. आणि आपण पुढे बघतो की त्याची जी बायको होती तिने त्या पाठीमागं वळून बघितलेलं आहे. म्हणजे तिचं सगळं लक्ष तिच्या धनसंपत्तीकडे लागलेलं आहे. जी सदोम आणि गमोरामध्ये होती आणि ती मिठाचा खांब झालेली आहे. आणि ज्या मुली आहेत त्या मुलीपासून मोवाबी आणि अम्मोनी हे दोन वंश झालेले आहेत. बरोबर की नाही? हे दोन वंश आपण इथं बघितलेले आहेत. याच्या आधी आपण कुठला वंश बघितला? इश्माएली. आता मोवाबी आणि अम्मोनी वंश आपण बघितलेले आहेत. बरोबर. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट वंश बघणार आहे उत्पत्ती, याचा 36वा अध्याय. त्याच्यामध्ये एका वंशाचं नाव आलेलं आहे. एक वंश आहे अमालेकी वंश आहे. ऐकला आहे का अमालेकी? अमालेक्यांचं युद्ध कोणाबरोबर झालं होतं? आताच मी सुरुवातीला सांगितलेलं आहे. अमालेक्यांचं युद्ध कोणाबरोबर झालं होतं? निर्गम 17-18. सॉरी, अजून मी काढायला सांगते. निर्गम 17-18 जर तुम्ही काढलं तर त्याच्यामध्ये आपल्याला अमालेक्यांचा उल्लेख बघायला मिळतो. निर्गम 17:8. मग आम्हाला ती रफोदी ते इस्रायल लोकांची लढू लागली. हां, तर इथं कोणत्या वंशाचं नाव आलेलं आहे? पुराचं नाव आलेलं आहे अमालेकी वंश. आता हे अमालेकी वंश कुठून आले माहीत आहे का? नाही माहिती. ठीक आहे. तर हे अमालेकी जे आहे ते आपण बघितलं तर उत्पत्ती याचा 36वा अध्याय आणि त्याच्या 12व्या वचनामध्ये ह्या वंशाचं नाव आलेलं आहे. उत्पत्ती 36:12. यानंतर त्याचे भाऊ आपल्या बापाचे उत्पत्ती 36:12. एसावाचा मुलगा अलिफाज, याची 3 मुलगी उपपत्नी होती. तिच्या पोटी त्याला आमालेक झाला. एसावाची बायको आदा तिचा अमोल. बरोबर. तर एसावाचा जो नातू होता त्याच्यापासून अमालेकी वंश आलेले आहेत. बरोबर. पुन्हा मी मागं जाते. एसाव कोणाचा मुलगा होता? अब्राहम. आणि हा अब्राहम हा कोणाच्या वंशातून आला? नोहाचं बघितलं तर शेम. तर आता आपण बघितलं हाममधनं पलिष्टी आलेले आहेत आणि शेममधनं आमोदी, मवाबी आणि आता हा अमालेकी वंश आलेला आहे. तर अमालेकी वंश कोणाकडनं आलेला आहे? जो अब्राहमाचा मुलगा होता एसाव त्याचा. तर त्याची जर आपण बघितलं तर आपण पहिला 36व्या पहिलं वचन म्हणजे 1 ते 4 वचनं वाचली. 36 1 ते 4. एसाव म्हणजे आदोन यांची वंश ओळख. एसावाने कनानी मुस्लिम बायको केली. एलो हिप्पी याची मुलगी आदा, सिदोन हिप्पी याची नात म्हणजे अनाची मुलगी अहलिबा आणि इस्रायलाची मुलगी इश्माएलाची मुलगी नबायोताची बहीण बासमत या बायका केल्या. एसावापासून आलेला अलिफाज आसमातेला रघुवेल हे मुलगे झाले आणि अहलिबाने यऊश याला तोरवले झाले. हे एसावाचे मुली. बरोबर. आपण जर बघितलं तर अब्राहमाचे 2 मुलं होते, एसाव आणि याकोब. याकोबाच्या बायकांची नावं विचारली तर आपल्याला कोण पाहते नाही का? काय काय याकोबाच्या बायकांची नावं? किती बायका होत्या त्याला?
हा म्हणजे 2 आणि 2 उपपत्नी होत्या. तर त्यांची नावं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काय काय त्यांची नावं? राहेल, लेया आणि त्यांच्या 2 दासी बिल्हा आणि जिल्हा. बरोबर, त्यांचं नाव लगेच येतं, पण एसावाचं म्हटलं तर आपल्याला माहीत नसतं ना. पण बायबलमध्ये नाव येणं पण खूप महत्त्वाचं आहे. आणि या दोघींचं या एसावाच्या बायकांची नावं इथं आलेली आहेत. तर 3 त्याच्या बायका आहेत. तर एक आदा आहे, एक अहलीबामा आहे आणि बासमत आहे. तर ह्या ज्या आदा आणि अहलीबामा आहेत या कनानी बायका आहेत, कनानी वंशातून आलेल्या आहेत. पुढे जाऊन आपण ते बघणार आहे. आणि जी बासमत आहे ती इश्माईल वंशातून आलेली आहे. हे कनानी आपण पुढे बघणारच आहे. इश्माईली वंश आपण बघितला आहे आणि इश्माईली वंशातनं त्याची बासमती बायको आलेली आहे. आणि आपण जर बघतो तर त्याचा जो नातू आहे अमालेक हा कनानी बायकोच्या वंशातून आलेला आहे. तर अमालेकी हे कोण आहे? एसावापासून आलेले वंश आहेत, त्यांना आदोमी सुद्धा म्हणतात. पुढे जर तुम्ही बायबलमध्ये बघितलं 36वा अध्याय 8वं वचन आहे की एसाव हाच आदोम आहे. म्हणजे त्या वंशाला 2 नावं आहेत, एक आदोमी आहेत आणि एक अमालेकी आहे. तर आपला हा पुढचा वंश झालेला आहे. ठीक आहे, अमालेकी वंश. नंतरचा वंश आपण बघणार आहे मिद्यानी वंश. मिद्यानी वंश तर याचा आपण कुठं ऐकलेला आहे? शास्त्रेचा जर 6वा अध्याय बघितला आपण, शास्त्रे त्याचा 6वा अध्याय आणि पुढं जर आपण म्हणजे ते पूर्ण वाचलं 7व्या अध्यायाच्या हेडिंगमध्ये आहे बघा, गिदोनाचे सैन्य मिद्यानी लोकांचा पराभव करतात. गिदोनाचं लढाई या मिद्यानी लोकांबरोबर होतं. तर हे मिद्यानी लोक कुठून आले? काही आयडिया? तर हे मिद्यानी लोक आलेले आहेत. उत्पत्ती याचा 25वा अध्याय. उत्पत्ती 25. याच्यामध्ये आपण बघतो की साराईच्या मृत्यूनंतर अब्राहमाने दुसरी पत्नी केलेली आहे, तिचं नाव आहे कटुरा. आणि जर आपण 4थ्या अध्यायात 3ऱ्या आणि 4थ्या अध्यायात बघतो तर हे मिद्यानी लोक जे आहेत ते अब्राहम आणि कटुरेचे वंशज आहेत. बरोबर, समजलं सगळ्यांना? तर हे मिद्यानी लोक कोण आहेत? कटुरेचे आणि अब्राहमाचे वंशज आहेत. ठीक आहे. नंतर आपण बघतो की जो अब्राहमाला विश्वासाचा पिता म्हणण्यात आलेला आहे. बरोबर की नाही? की त्यांनी प्रभूवर विश्वास ठेवला, परमेश्वराने जो रस्ता दाखवला त्या रस्त्याने तो काहीही मनात शंका न बाळगता तो गेलेला आहे आणि तो विश्वासाचा पिता झालेला आहे. आणि परमेश्वराने त्याला काय दिलेले आहे? आशीर्वाद दिलेले आहे की मी तुला मी आशीर्वादित करील, बहुगुणित करील. बरोबर की नाही? आणि आपल्याला पण देवाने ते वचन दिलेलं आहे की जर आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहोत तर त्या विश्वासाद्वारे आपण अब्राहमाचे संतान आहोत. आणि आपण अब्राहमाचे संतान आहोत तर जे अभिवचनं त्याला दिलेली आहेत त्या अभिवचनाचे आपण वारीस आहोत. बरोबर की नाही? भरपूर याच्यात दिलेलं आहे, रोममध्ये दिलेलं आहे, गलतीमध्ये दिलेलं आहे, पौलाने भरपूर त्याच्या पुस्तकामध्ये हे वर्णन केलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर देवबापांनी अब्राहमाला जसा आशीर्वाद दिला होता, बरोबर की नाही, की मी तुझ्यापासून अनेक तुला बहुगुणित करणार आहे. बरोबर की नाही? म्हणजे आधीपासून बायबलचा जो आहे, बायबलचा जो इतिहास आहे तो अब्राहमाच्या कुळाच्याच अवतीभोवती फिरत आहे. आपण बघितलं तर आपल्याला ते कळून येईल. तर अब्राहमाच्या कुळापासूनच आपण पुढे जाऊन बघणार आहोत तर इस्रायल हा देश आलेला आहे. आणि इस्रायल देशासाठी आपल्याला बायबलमध्ये काय जसं अब्राहमाला सांगितलं होतं जे तुझे अभिष्ट चिंततील त्यांचं मी अभिष्ट करणार आहे. तर तसं आपल्याला देवाने कमांड दिलेली आपण 122 स्तोत्रामध्ये वाचलेलं आहे की यरूशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करायची आहे. म्हणजे आपण अभिष्ट करत आहोत ना, आपण त्यांच्या चांगलं करत आहोत. आणि देवाने 122व्या वचनामध्ये 122व्या स्तोत्र आणि 6व्या वचनात सांगितलेलं आहे की यरूशलेमच्या शांतीसाठी तुम्ही प्रार्थना करा. जेव्हा आपण यरूशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करणार आहे तेव्हा परमेश्वराची ती शांती आपोआप आपल्यामध्ये येणार आहे. आणि जसं यरूशलेमेचं कल्याण होणार आहे तसं देवा आपलं पण कल्याण करणार आहे. कारण की देवाचं कोणतंच वचन कोण ठरत नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बरोबर की नाही? मग जसं ते बाप्पांनी सांगितलं होतं की मी तुझ्याद्वारे सगळी कुळं आशीर्वादित करेन, तर आपण बघतो का सगळी कुळं आशीर्वादित झाली का? नाही झालेली. काही कुळे आशीर्वादित झालेली नाही आहे आणि त्याच्यापैकी मेन कुळ आहे म्हणजे कनानी.
तर ते ह्या कनानी लोकांबद्दल देवबापाला खूप आधीपासून खूप चीड होती, बरोबर की नाही. जर उत्पत्ती 15:16 जर तुम्ही वाचलं, उत्पत्ती 15:16, उत्पत्ती 15:16. तुझ्या चौथ्या पिढीचे लोक तिकडे माघारी होतील, कारण अमोरी लोकांच्या पापाचा अद्यापही घडला नाही. बरोबर. तर हे अमोरी लोक जे आहेत हे कनानमध्ये, कनान जो देश होता त्या कनान देशामध्ये ना खूप वेगळ्या प्रकारचे वंश राहत होते. पुढे जाऊन आपण ते बघणारच आहे. तर हे अमोरी लोक कनानीच वंशाचा एक भाग होते. आणि देवाने अब्राहमाला जेव्हा तो करार करत होता अब्राहमाबरोबर, तेव्हा देवाने काय सांगितलेलं आहे की अमोरी लोकांच्या पापाचा गडा अद्यापही भरलेला नाही आहे, बरोबर की नाही. म्हणजे इतकं देवबापाला चीड होती त्या लोकांबद्दल. तर हे जे कनानी लोक होते, पुढे जाऊन आपण बघतो की यहोशुवाचं आपण जर पुस्तक वाचलं तर त्याच्यामध्ये हे सगळे कनान पहिले नाही का ते कनानी लोकांनाच तो मारायला जातो ना. तर हे सगळे जाती जमाती त्या वंशाचं ते यहोशुवाच्या पुस्तकामध्ये आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये अमोरी हे सुद्धा लोक आहेत. आणि जर आपण पुढं बघितलं तर हे कनान वंश, हा कनान वंश कुठून आलेला आहे, थोडीशी आयडिया. कनान वंश कोण आलेला आहे? बरं, कनान कोण होता? आपण वाचलेले आहे पण आपल्याला लक्षात नाही, म्हणून मी सुरुवातीला म्हटलं होतं हे सगळं आपण वाचलेलं वेगळं आहे. आज आपण सगळं एकत्र करून बघणार आहोत. तर कनान कुठून आला नाही माहिती. उत्पत्ती याचा 9वा अध्याय, आहे पण आपण थोडं समजण्यासाठी 18 पासून वाचूया. उत्पत्ती 9:18. नोहाचे मुलगे 12 बाया निघाले, त्यांची नावे हाम, याफेत आणि शेम होती. हाम हा कनानाचा मुलगा. तर हाम, कनान कोण आहे? हामाचा मुलगा. हाम कोण आहे? नोहाचा मुलगा. तर हा कनान इथं आहे. तर आता ह्या कनानाचं काय झालेलं आहे ते आपण बघूया. सॉरी, कनाना कसा शापित झालेला आहे तो बघूया. तर ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की जलप्रलयानंतर नोहा हा शेती करू लागला. आणि शेती केल्यानंतर काय सांगतं वचन आपल्याला की तो द्राक्षरस घेऊन भूमीमध्ये पूर्ण लग्न अवस्थेत तो पडला होता. आणि जो हा हाम जो होता त्याचे 3 मुलं शेम, हाम, याफेत. जर जो हाम होता हा हामनी त्याला येऊन बघितलं की तो उघडा नांगडा पडला आहे. तर त्यांनी त्याला कव्हर न करता त्यांनी काय केलेलं आहे, त्याचे जे 2 भाऊ होते शेम आणि याफेत त्यांना तो बोलवायला गेलेला आहे, बरोबर की नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं त्यांनी त्याला कव्हर न करता त्यांना बोलवायला गेला, म्हणून नोहाने स्वतःच्या मुलाला शाप दिलेला आहे. ते आपण पुढं बघतो. 25व्या वचनात जर आपण बघितलं कनान शापित होईल, तो आपल्या बांधवांच्या दासाचा दास होईल. बरोबर. तर कनानावर हामाचा मुलगा कनान आहे आणि याच्यावर शाप कोणाकडनं आलेला आहे? त्याच्या वडिलांकडनं शाप आलेला आहे कनान. आणि तो शाप इतका भयंकर होता की आपण पुढे जाऊन बघतो की त्या पिढ्या समाप्त झालेल्या आहेत, तो वंश नष्ट झालेला आहे. हे जर आपण यहोशुवाच्या पुस्तकामध्ये पुढे बघितलं तर आपल्याला ते कळून येईल. तर यातनं आपल्याला काय शिकायला मिळतं की आपण आपल्या आई वडिलांसोबत कसं वागतो, बरोबर की नाही. जसं सांगतं पवित्रशास्त्र आपल्याला सांगतं की बायबलचं कुठलंच वचन व्यर्थ नाही आहे. ते आपल्याला प्रत्येक एका शब्दातनं सुद्धा काही ना काही शिकवत असतं. तर याच्यामध्ये काय झालेलं आहे, कनान हा त्याच्या वडिलांकडनं शापित झाला, त्याच्या आजोबांकडनं शापित झालेला आहे. जर आपण आपल्या आई वडिलांसाठी व्यवस्थित वागतो आहोत, त्यांचे सगळं ऐकत आहोत, तर आपल्या आई वडिलांकडनं त्यांच्या तोंडात आपल्यासाठी चांगलेच शब्द येणारे नाही का. पण जर आपण चुकीचं वागत आहोत, त्यांची आज्ञा मानत नाही आहोत, त्यांना खूप त्रास देत आहोत, म्हणजे जे चुकीचं वागतात म्हणजे देवाच्या दृष्टीने सुद्धा ते चूकच असणार आहे, बरोबर की नाही. आणि मग जर आपल्या आईवडिलांसोबत आपण चांगला व्यवहार ठेवलेला नाही आहे तर कदाचित त्यांच्या बोलण्याने पण आपल्या आयुष्यामध्ये ते श्राप येऊ शकतात, बरोबर की नाही. कारण की आणि ते श्राप हे 1-2 आपल्यापुरते मर्यादित नसतात, तर आपल्या पुढच्या ज्या पिढ्या असतात त्यांच्यासाठी ते श्राप मर्यादित असतात. तर त्याच्यासाठी आपण आपल्या आई वडिलांसाठी पण आपलं वर्तन जे आहे, तरुण लेकरं आहेत, लहान लेकरं आहेत, त्यांनी आपल्या आई वडिलांच्या आज्ञेत राहिलं पाहिजे, त्यांचे सगळं गोष्टी ऐकल्या पाहिजे आणि त्यांच्याप्रमाणे देवाच्या पण वचनात आपण राहिलेलं पाहिजे आहे, बरोबर की नाही. त्याच्यानंतर हा कनानचा आपण पुढे डिटेलमध्ये बघूया. त्याच्या आधी आपण बघूया की मिसर हा एक राष्ट्र होतं ना. तर हे मिसर राष्ट्र कनानी जर बघितले ना तर हे सदोम आणि गमोरा नगरातूनच आले होते. उत्पत्ती 10 जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की ते कुठून आलेले आहेत कनानी. उत्पत्ती 10 खूप
खूप वचनं शोधलेली आहेत बरं का मी याच्यासाठी. तर मी तुम्हाला काढायला लावते, कारण जेव्हा आपण स्वतः काढतो आणि बघतो तेव्हा आपल्या चांगलं लक्षात राहतं. उत्पत्ती 10 आणि 15-20. कणाने याला सिदोन कापायला म्हणला आणि दे. 20 पुढं पण हे सगळे कुळांची नावं आहेत. गिर्गाशी, हिव्वी, आखरी, शिमी, अर्वादी, समाधी व हमाती झाले. पुढे कणाने कुळाचा विस्तार झाला. कणान्यांची सीमा सिदोनाहून गगारा जाण्याच्या वाटेवर गज्जापर्यंत आणि सदोम, गमोरा, अदमा व सेवेर याकडे जाण्याच्या वाटेवर देशापर्यंत होती. बरोबर. कनानाची सीमामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की सदोम आणि गमोरा हे राष्ट्र सुद्धा ही जागा सुद्धा तिथे येत होती. आणि आपण बघितलेलं आहे की पुढे जाऊन कनानची संस्कृती वगैरे किती भयंकर होती आणि ती संस्कृती सदोम आणि गमोरामध्ये होती. आणि त्याच्यामुळे लोटाच्या ज्या मुली होत्या त्यांचे सगळं वर्तन वगैरे बिघडलं होतं. तर हे जे कनानी आहेत हे सदोम आणि गमोरामध्येच पूर्वी राहत होते. नंतर जर आपण एक राष्ट्र अजून बघितलं तर मिसर. तर मिसर हा सुद्धा कुठून आलेला आहे? हामापासूनच आलेला आहे. म्हणजे हामापासून बघावं का कोण कोण आलेला आहे. जर स्तोत्र 105 वाचलं तर त्याच्यात 23 आणि 25 वचनामध्ये ते दिलेलं आहे. स्तोत्र 105 23 वचन. नंतर इस्रायल मिसर देशात आला. याकोब हामाच्या देशात उपरी म्हणून राहिला. 27 पुढे 27. त्यांनी त्यांच्यामध्ये परमेश्वराची चिन्हे हामाच्या देशात अद्भुत कृत्य करून दाखवली. बरोबर. तर काय आहे हे काय स्तोत्र आहे? इस्रायलासाठी देवाने केलेले चमत्कार. तर याच्यामध्ये पूर्ण इस्रायलाचे देवबापांनी इस्रायलसाठी जे चमत्कार केलेले आहेत ते लिहिलेलं आहे. आणि मिसर देश आहे याचं जे उगमस्थान आहे तर तिथल्या लोकांचं किंवा तिथल्या लोकांचं जे उगमस्थान आहे ते कोणापासून आहे? हामापासून आहे. बरोबर की नाही? तर अशा प्रकारे आपण कुळं बघितलेली आहेत. तर आपण आता बघतो की वेगळ्या वेगळ्या जातींना परमेश्वराने निवडलं होतं, पण सगळ्यांनाच आशीर्वादित केलं नाही. तर फक्त अब्राहमाच्या वंशाला आशीर्वादित केलेलं आहे आणि काही कुळांना आशीर्वादित नाही केलेलं देवाने. जर आपण बघितलं तर या अब्राहमाचा जो मुलगा होता एसावचा आपण बघितलेला आहे की त्यांनी 3 बायका केलेल्या आहेत. आणि पहिल्या ज्या 2 बायका होत्या ह्या कनानी लोकांमधनं होत्या. म्हणजे हित्ती, लिवी ह्या लोकांमधनं होत्या. आणि तिसरी जी मुलगी बायको जी होती ती इस्माईलच्या वंशातली होती. आणि ह्या जेव्हा याकोबाने चूक केलेली आहे, सगळा आशीर्वाद घेतलेला आहे एसावाचा त्याने याकोबाकडनं, तर त्याच्या आईवडील त्याला पळवून लावतायत नाही का लाबानाकडे त्याच्या मामाकडं. तर त्याच्या आधी ना राणीने एक वाक्य वापरली की या एसावाने ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या हित्तीच्या मुलीमुळं माझ्या जीवाला खूप त्रास झालेला आहे, असं एक वाक्य त्यांनी वापरलेलं आहे. 26-27 उत्पत्ती याचा 26वा अध्याय आणि त्याचा 46वा प्रश्न. तेव्हा रिबका इसाकास म्हणाली, या हेतीच्या मुलींमुळे माझा जीव नकोसा झाला आहे. यांच्यासारखी हेतीच्या मुलीतली या देशाच्या मुलीतली एखादी याकोबाने वरली तर मला जगून काय लाभ. म्हणजे आपण इथे समजू शकतो ना की कदाचित त्या मुलींचं कल्चर विचित्र असणार आहे, वेगळं असणार आहे. आणि त्यांच्या वागण्याने घरामध्ये भरपूर भांडणं आणि विचार न पटणाऱ्या अशा गोष्टी होत असणार आहे. त्यामुळं ती काय म्हणत आहे रिबका की या हितीच्या मुलीमुळं माझा जीव मला नकोसा झालेला आहे. आणि मग त्या काय करतात? याकोबाला लाबानाकडे पाठवून देतात. म्हणजे आधीपासून अब्राहमाची या कनानी लोकांबरोबर एक वेगळ्याच प्रकारची चीड होती. त्यांना हे कनानी वंश त्यांच्याबरोबर खूपच नको होते. का? तर त्यांच्यामध्ये खूप अमंगळ कृत्य चालत होती, खूप चुकीची अनैतिकतेची कृत्य तिथं होत होती. त्यामुळे त्यांना हे लोक नको होते. त्याच्यानंतर अनुवाद 20 त्याचे 16, 17 आणि 18 वचन. 16, 17, 18. पण तुझा देव परमेश्वर या राष्ट्रांची जी नगरे तुला वतन म्हणून देत आहे त्यातला कोणताही प्राणी जिवंत ठेवू नको. तुझा देव परमेश्वर याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी व यबुसी यांचा समूह नाश कर. न केल्यास ते आपापल्या देवांची पूजा करताना जे अमंगळ कृत्य करीतात त्यासारखी करावायला ते तुम्हाला शिकवतील. आणि तेने करून तुमचा देव परमेश्वर याच्या विरुद्ध तुम्ही पाप कराल. जर आपण हे कनान बघितलं
जर आपण हे बघितलं तर आधीपासून देवबाप्पाला या लोकांची खूप चीड होती बरं का. जर आपण बघितलं निर्गममध्ये जेव्हा इस्रायल लोक मिसरमधनं बाहेर पडले, तर निर्गम नंतर त्यांची सगळ्यात मोठी वाटचाल, सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या आयुष्यासाठी काय होतं? कनान. कारण की देवाने अभिवचन अब्राहमाला दिलं होतं की मी तुला दुधामधाचा देश देणार आहे. तर तिथं पोहोचणं हे त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. एक तर पहिले निर्गममध्ये ते मिस्रातनं निघणं होतं, आणि दुसरं म्हणजे कनानामध्ये त्यांचं पाऊल टाकणं ही त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट होती. आणि जसं मिस्रातनं बाहेर काढलं मोशेने इस्रायल लोकांना, तसं यहोशुवा त्यांना कनान देशात घेऊन गेलेला आहे. आपण बघतो यहोशुवा, कालेब आणि जे त्यांचे इस्रायली सैन्य होते यांच्याद्वारे त्यांनी कनान देशामध्ये एंट्री केली होती. पण त्या देशामध्ये एंट्री करायच्या आधी देवबाप्पांनी खूप काही इस्रायल लोकांना खूप साऱ्या अटी दिल्या होत्या की तुम्ही तिथं जाल तर तिथले सगळे जे प्राणी पशु व्यक्ती आहेत सगळ्यांना मारून टाकायचं आहे, त्यांना जिवंत ठेवायचं नाही. का? तर त्यांच्यामध्ये सगळी ते कल्चर होतं जसं आपण बघितलं की सदोम आणि गमोरामध्ये होतं. ते सगळ्या प्रकारची अनैतिकता तिथं होती, सगळ्या प्रकारचं अमंगलपणा, सगळ्या प्रकारची मूर्तीपूजा ही त्याच्यामध्ये होती. आणि म्हणून देव बोलला होता अब्राहमाला की अमोरी लोकांच्या पापाचा गडा भरतोय, बरोबर की नाही. तर हे सगळे लोकांमध्ये ही पापं होती. देवाची इच्छा होती की त्याचे जे लोक आहेत, जसं आपण बघतो की जसे जसे इस्रायल लोक प्रवास करत होते, दुसऱ्या कम्युनिटीमध्ये ते मिसळत होते, ते लगेच त्यांचं कल्चर अडॅप्ट करत होते आणि लगेच त्यांच्याबरोबर ते त्यांच्याशी मिसळून राहत होते. आपण बघितलं हबच्या काळामध्ये ते इस्रायल लोक सुद्धा बालाची उपासना करायला लागले होते, आशेराची उपासना करायला लागले होते. असे इस्रायल लोक प्रत्येक ज्या कल्चरमध्ये मिसळायचे त्यांचे होऊन जायचे. आणि मग देव काय करायचा? त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हवाली करायचा, बरोबर की नाही. तर देवाची इच्छा मुळीच नव्हती की त्या लोकांमध्ये मिक्स व्हावं आणि त्यांचं सगळं कल्चर, त्यांची जी संस्कृती आहे ती त्यांच्यापासून शिकावी. आणि देवबाप्पाने काय सांगितलेलं आहे की तो अमोरी, कनानी, हिव्वी, परिजी हे सगळे जे लोक आहेत, कनानी वंश आहेत, त्यांना त्यांच्या डोळ्याकडून नष्ट करणार आहे. हे देवबाप्पाचं वचन त्या काळासाठी होतं, बरोबर की नाही. आज पण जर आपण बघितलं तर आज पण आपण खूप वेगळ्या कल्चरच्या लोकांमध्ये राहत आहोत. आणि ते बाप्पाचं ते वचन जसंच्या तसं आपल्याला लागू पडत आहे की आपण काय करायचं आहे, जरी आपण सगळ्यांमध्ये राहत असतो तरी आपण टाळायचं आहे त्या सगळ्या गोष्टी, बरोबर की नाही. आज समजा आपल्याबरोबरचा जो मित्र असेल, तो व्यसनी असेल, तर आपल्याला त्या व्यसनामध्ये अडकायचं नाही आहे. आपल्यामध्ये जर आपली कोण मैत्रीण असणारे, खूपच गप्पा मारत असणारे, सारखा मोबाईल आणि पिक्चर आणि हे ते, तर आपल्याला त्यांच्यामध्ये अडकून नाही राहायचं आहे. जे देवबाप्पाने आपल्याला सीमा दिलेली आहे त्या सीमेमध्येच आपल्याला राहायचं आहे. तर देवबाप काय करणार आहे, जसं कनानी लोकांना त्याच्या दृष्टीकोनातून त्यांनी कायमचं काढून टाकलं, तसं देवबाप आजही देवबाप्पाचं वचन पूर्वी जितकं कार्यरत होतं तितकं आजही देवबाप्पाचं वचन कार्यरत आहे. जर आपण या लोकांमध्ये मिक्स होतो आहे, या कल्चरमध्ये मिक्स होत आहे, आणि विशेष म्हणजे आपण देवाची आज्ञा पाळत नाही आहे. आणि कोणत्या 3 गोष्टी देवबाप्पाने सांगितलेल्या आहे, अमंगलपणा, मूर्तीपूजा आणि अविश्वास. या 3 गोष्टी जर आपण देवाप्रती दाखवत आहोत तर आपण सुद्धा त्या कनानी लोकांसारखं परमेश्वराच्या नजरेसमोरून परमेश्वर आपल्याला दूर करत. तर आपल्याला नाही राहायचं ना, परमेश्वरापासून दूर नाही राहायचं, आपल्याला देवाच्या मार्गाने चालायचं आहे आणि देवाच्या वचनामध्ये आपल्याला राहायचं आहे. जर आपण पुढे जाऊन जर बघितलं सगळ्यांनी घरी जाऊन करता, लेवियाचा 18वा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये सगळं अनैतिक आचरण दिलेलं आहे जे कनान देशामध्ये होत होतं, बरोबर की नाही. लेवी 18 जर अध्याय तुम्ही घरी जाऊन पूर्ण वाचला तर तुम्हाला कळेल की देवाला काय सांगायचं आहे आणि कनानमध्ये काय होत होतं आणि का बरं देवबाप्पाने त्यांना त्याच्या डोळ्यासमोरून लांब केलेला आहे, तो पूर्ण अध्यायामध्ये दिलेला आहे. आणि विशेष करून लेवियाच्या 18वा अध्याय 24व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, असल्या प्रकारचे कोणतेही कृत्य करून अशुद्ध होऊ नका, कारण जी राष्ट्र मी तुमच्या समोरून घालविली आहे ती असल्याच सर्व कृत्यांनी अशुद्ध झालेली होती. म्हणजे जे कनानी राष्ट्र होते त्याच्यामध्ये 6-7 राष्ट्र होते. कनानी होते, परिजी, हिव्वी, हेती, यबुसी, अमोरी, गिरगासी, हे सगळे जे राष्ट्र होते हे सगळे या अशुद्धपणात अडकलेले होते, बरोबर की नाही. कोणता? तर अविश्वासूपणा, अमंगलपणा आणि मूर्तीपूजा. तर लोभ हा पण एक प्रकारचा मूर्तीपूजा आहे, नाही तर आपण म्हणतो मी तर मूर्तीपूजा करत नाही, पण आपण लोभ पण करतो, ही पण एका प्रकारची मूर्तीपूजा झालेली आहे. आपण दुसरं कल्चर आता वेगवेगळ्या सणांमध्ये आपण मिक्स होतो आहे, तर ते सुद्धा आपण ते चुकीचंच करत आहोत. आपला देव अशुद्धतेचा देव आहे, तो शुद्ध आहे आणि आपल्यालाही शुद्ध राहायचं आहे, शरीराने आणि मनाने आहे. तर हे कनानी लोक शुद्ध नव्हते, विश्वासू नव्हते, त्यामुळे देवाने त्याच्या डोळ्यासमोरून कायमचं त्यांना काढून टाकलेलं आहे. तर आपल्यालाही आपल्या देवासमोर राहायचं आहे आणि त्यामुळं आपण हे कृत्य करायला नाही पाहिजे.
असं आपल्याला बायबल सांगत आहे. आणि जर आपण अब्राहमाचे वंशज आहोत तर आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत? आपल्याला प्रभू येशूवर विश्वास ठेवायचा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट प्रभू येशूवर विश्वास ठेवायचा आहे. आपल्या आजूबाजूला जो अमंगळपणा अनैतिकतेची जी कृत्य चाललेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून नाही घ्यायचं आहे स्वतःला. आणि मूर्तीपूजा आपल्याला करायची नाही आहे. ह्या जर गोष्टी आपण केल्या तर ही एक अट आहे. अब्राहमाला जो आशीर्वाद देवबापाने दिला होता, तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सगळे कुळ आशीर्वादित करीन आणि जे तुला आशीर्वाद देईल त्यांना मी आशीर्वादित करीन. असं नाही का? तुझी संतती आकाशातील तारा इतकी करीन, वाळूच्या रजकणासारखी संतती करीन. हे जे आशीर्वाद होते हे आपल्याही जीवनात पूर्ण होऊ शकतात, पण त्याच्यासाठी परमेश्वरांनी अट दिलेली आहे की आपल्याला प्रभू येशूवर विश्वास ठेवायचा आहे आणि या सगळ्या अनैतिकतेपासून आपल्याला दूर राहायचं आहे. तरच आपण अब्राहमाला दिलेल्या आशीर्वादाचे वारीस होणार आहोत आणि आपण अब्राहमाचे पुत्र होणार आहोत. बरोबर की नाही? तर आज आपण काय काय बघितलेलं आहे? कोणते कोणते वंश बघितलेले आहेत? इश्माएली वंश, मवाबी, आमोनी, अमालेकी, आदोमी वंश आणि कनानी वंश आपण बघितलेला आहे. जे अब्राहमाचे आशीर्वाद आहे ते सगळे त्याच्यावर विश्वास ठेवण्याद्वारे आपल्या सगळ्यांना लागू करू. धन्यवाद. छान. आम्ही अब्राहमाची लेकरं आहोत आणि म्हणून ही वंशावळी आम्हाला माहीत असणं हे गरजेचं आहे. यावेळेस आपण दानार्पणाकडे जाऊया. दानार्पण करताना एक मिनिट ऐकणार आहोत.